मागच्या पुण्याच्या महाअधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राला एक परिवर्तनाची दिशा देण्यासाठी आणि महाराष्ट्रातील कार्यकर्ता ऊर्जामय होण्यासाठी माननीय अमितजींनी या पुणे अधिवेशनामध्ये संबोधित केलं होतं आणि संबोधित केल्यानंतर या महाराष्ट्रातील संघटनात्मक दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या 5ही महामंत्र्यांशी व्यक्तिगत संवाद साधण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली। जेव्हा त्यांनी ही व्यक्तिगत महामंत्र्यांच्या बरोबर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळेस आम्हाला देवेंद्रजीचे स्वीय सहाय्यक यांनी कळवलं की आपल्याला अमितजी भेटू इच्छितात एकट्यामध्ये। आणि त्यावेळेस आम्हाला आश्चर्यचकित झालो। देशाचा इतका कणखर पोलादी नेतृत्व आणि त्यांच्याबरोबर एकांतात भेटण्याची वेळ ही अविस्मरणीय गोष्ट आहे आमच्या जीवनातली। आणि त्यामुळे निश्चितपणे माझ्या जीवनात हा दुसरा प्रसंग आहे यावेळेस या देशाचे केंद्रीय मंत्री आणि सर्वोच्च नेते प्रमोदजी महाजन यांच्याबरोबर आसामचे प्रभारी असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पूर्ण दिवसभर फिरायचा योग मला आला आणि त्यांनी एक पत्रही माझ्या जीवनाच्या सुवर्ण अक्षरात लिहिल्यासारखं ते पत्र मला त्यांनी दिलं की वेगवेगळ्या ठिकाणी मी जेव्हा प्रभारी म्हणून ते होते त्यावेळेस तिथं गेलो होतो आणि ही दुसरी वेळ। त्यामुळे अमितजींनी संघटनात्मक दृष्टिकोनातून जेव्हा आमच्याशी एकांतात चर्चा केली, संघटनेचा ध्यास आणि पक्षाच्या माध्यमातून जनतेचा विकास ही भूमिका त्यांच्या डोक्यात जेव्हा होती की देशाचं हे सर्वोच्च नेता गृहमंत्री ज्याने या देशाची कायापालट केली, 370 सारखं कलम रद्द केलं मोदींच्या नेतृत्वात, खऱ्या अर्थानं पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या अतिरेक्यांना उद्ध्वस्त करण्याचा खऱ्या अर्थानं जो संकल्प केला होता तो परिपूर्ण केला। आणि आमच्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने जरी बघाल तर डोळे काढून घेऊ असा धाक पाकिस्तानला बसवणारे या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्याबरोबर जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा आमची छाती स्वाभिमानानं अभिमानानं फुगली। आणि त्यांनी जेव्हा संघटनेच्या बाबतीत मराठवाड्याच्या बाबतीत मी मराठवाड्याचा प्रमुख म्हणून जेव्हा माझ्याबरोबर चर्चा केली तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीच्या संघटनेच्या कार्यकर्त्याविषयी, संघटनेच्या कामाविषयी आणि संघटनेपासून खऱ्या अर्थानं उभी राहिलेल्या छोट्या छोट्या ग्रामीण भागामध्ये वाढ झालेल्या पक्षाविषयी जेव्हा त्यांनी चर्चा केली तेव्हा पक्षाच्या तळमळीबद्दल किती संवेदनशील नेता आहे, जितका बाहेरून कणखर आहे तितकाच जनतेच्या आणि कार्यकर्त्याविषयी संवेदनशील असलेला हा नेता आम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळाला। निश्चितपणे काही प्रश्न असे विचारले की ज्या प्रश्नामध्ये आम्ही अनुत्तरित झालो। इतका खोल अभ्यास दिल्लीच्या तख्तावर बसणाऱ्या या नेत्याचा ग्रामीण भागातल्या चांद्या त्या बांध्यापर्यंत अभ्यास या व्यक्तीचा असावा असा पहिला या देशाचा गृहमंत्री होता की ज्याने छोट्याच्या छोट्या गोष्टीची जाणीव ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यापासून ते नेत्यापर्यंत असावी हे त्यांच्या खऱ्या तर आमच्या चर्चेतून दिसायला। पूर्ण समाजाचा आढावा, महाराष्ट्रातल्या विविध जातींचा आढावा, विविध भाषांचा आढावा, कोणते सण आहेत, कोणत्या भाषा आहेत, कुठल्या प्रांतात काय चालतं, मराठवाड्यामध्ये किनवटमध्ये काय वापरलं जातं हे सगळी माहिती त्यांच्याकडे आहे। म्हणजे मुखपाठ असणारा हा व्यक्ती किनवट पासून ते
इकडं कोकणापर्यंत सगळी माहिती ठेवणारा हा गृहमंत्री, पहिला गृहमंत्री पडला पाटील. आणि इतकं आपुलकीने, इतक्या चांगल्या पद्धतीने मानसिकता, आत्मविश्वास जो वाढला अमितजींना भेटून, तो मला वाटतं निश्चित शेवटच्या श्वासापर्यंत टिकेल. हा आत्मविश्वास कोणत्या गृहमंत्र्याने, कोणत्या कार्यकर्त्याला इतर पक्षाच्या दिला असेल असं मला वाटत नाही जीवनात. पण सर्वसाधारण कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढवा म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी चर्चा केली, त्यामुळं त्या चर्चेमुळं एक उमंग, पक्षाविषयी काम करण्याविषयी आणि एक ऊर्जा जी दिल्या गेली, ती ऊर्जा निश्चितपणे आमदारकी, खासदारकी आणि कोणतं मोठं पद जरी नाही मिळालं तरी ही ऊर्जा कायम सातत्याने प्रवाहित राहण्यासारखी चर्चा अमितजीकडनं झालेली आहे. आणि त्यामुळं आता ती पदं कमी वाटू लागली, कारण त्यांनी ज्या पद्धतीने विषय मांडले. आज काय पाहिजे असतं आपल्याला? आमदारकी, खासदारकी निघून जाईल, पण एक गृहमंत्री जेव्हा 12 मिनिटं घेऊन बसतो आपल्याला, तेव्हा याच्यासारखा मोठा मान आणि सन्मान कोणत्या पदामध्ये आहे असं मला वाटत नाही. आणि निश्चितपणे एक चांगली भावूक अशी चर्चा, कणखर अशा निर्णय घेणारी व्यक्ती करते भावूक चर्चा, त्यावेळेस खूप फार मनाला, अंतकरणाला अभिमानासारखं आणि कौतुकासारखं आणि आपलं कोणीतरी आहे पक्षात, ही भावनिकताही निर्माण होते. आणि निश्चितपणे एक चांगला प्रसंग आज आपल्यापुढे मी नमूद केला आणि आपणही तो विचारला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.